कटबो समाजाची माहिती भाग 10वा. मी बीटी मोरे. प्रश्न विचारा. अ, प्रश्न पहिला, देवाची पूजा करण्याकरिता पुजारी नेमतात का आणि कोणकोणत्या देवाची पूजा करतात? हां. देवाची पूजा करण्याकरता प्रत्येक कुळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगळे देव असल्यामुळं अ, पुजारी हे प्रत्येक कुळामध्ये त्या कुळाच्या सर्व लोकातर्फे पुजारी नेमतात. तर ते जे पुजारी आहेत, देवाची पूजा करणं आणि पूर्वी जे काही अ, त्यांच्या आधी जे काही पुजारी होऊन गेलेले आहेत त्या देवाचे, असे कुठं थडगं वगैरे बांधून ठेवलेले असतात. तर त्या देवाबरोबर ते त्या थडग्याची पण पूजा करतात. आता आमच्या कल्लपुरगी गावामध्ये, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर या गावामध्ये मोऱ्यांचं कुळ दैवत आहे म्हसोबा. म्हसोबाच्या देवाचं पुजारी भीमशा नागू मोरे म्हणून आमचे चुलते होते. तर ते आता ते देवाज्ञ झाल्यामुळं त्यांनी मग त्यांचा मुलगा आहे. तर त्यांच्या देवाज्ञा झाल्यानंतर त्यांचे जे थडगं आम्ही म्हसोबाच्या बाजूला बांधून ठेवलेलं आहे. थोडंसं लांब आहे, पण ते बाजूला बांधून ठेवलेलं आहे. त्यांचा जो मुलगा आहे आता पुजारी म्हणून, ते म्हसोबाच्या देवाची पूजा करण्याबरोबर त्याची पण थडग्याची पण पूजा करतात. अशी आहे आमच्या कुळात. आणि दुसरं म्हणजे सासवे या कुळामध्ये सोलापूर जिल्हा आहेरवाडी, दक्षिण सोलापूरमध्ये आहेरवाडी म्हणून आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर सासव्यांच्या कुळात आगीनाथ म्हणून जे देव आहे, त्या देवाचे पुजारी पापा म्हणून होते. पापा सासवे असे ते पण खूप म्हणजे महान पुजारी होते ते पण. त्यांचं थडगं वगैरे आहे का नाही हे मला कल्पना नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे माझ्या लहानपणापासून मी जे बघतो तो, हे जे 2 कुळातले हे आमचे पुजारी होते, हे कुणाला आजार झाला किंवा कुणाला काही बाहेरचं काही भूतपिशाच वगैरे म्हणतो आपण, ते पछाडलं किंवा कोणाला काही संकट असलं किंवा कोणाला काही भविष्यातून काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतात किंवा कुठलं काम करायचं असलं की जाणून घ्यायचं असतं की काम होईल का नाही किंवा काय अडचण येईल का, असे आजूबाजूचे गावातले खेड्यातले लोक पण आमच्या या दोन्ही पुजारीला येऊन विचारायचे की आणि ते देव सांगायचे. म्हणजे आता आमचा भीमशा काका म्हसोबाचा पुजारी जो आहे ते असं दर शनिवारी लोक यायचे आणि दर शनिवारी त्यांनी देवाजवळ बसून देव अंगात घेऊन वगैरे असं बोलायचे आणि तंतोतंत ते खरं व्हायचं. एखाद्याला अंगारा जर चुलीतला अंगारा जरी लावला आणि आपलं ते अगरबत्ती वगैरे लावल्यानंतर जे राख पडतो, ते राख जरी लावला आणि ऊद घालतो आपण, ऊद घातल्यानंतर त्याचा जो अंगारा असतो लाकडीचा, त्याचं पण अंगारा तयार करून ठेवायचे लोकांना लावून घेण्याकरता. पण ते लावून घेतल्यानंतर खरोखरच एखाद्याचा आजार बरं व्हायचा, खरोखरच त्यांची एखाद्याची कामं व्हायची. आणि बोलल्यानंतर त्यांनी जे देव म्हसोबाला अंगात घेऊन जर बोलले की बाबा ते ते काम करू नको तर ते होत नाही किंवा ते काम कर ते होतं वगैरे, असे जे काही गाईडलाईन करायचे देवाच्या माध्यमातून, तसे तंतोतंत खरेच ठरायचे. आता लोक बोलतात की ज्याला अनुभव आहे, ज्याने जेवण करतात त्यांचंच पोट भरतं आणि जे अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे हे जे काही आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आहे. पण आमचा अनुभव आमच्याबरोबर आहे. पण समक्ष मी माणूस तोच आहे की अशा गोष्टीचा साक्षीदार आहे. आणि आहेरवाडीमध्ये पण जे पुजारी आहे ते सत्य, ते पण अशाच पद्धतीने नावालौकीचं आलेले पुजारी आहेत. खूप
मोठ्या प्रमाणात नावलौकिक होऊन गेले ते. पण त्यांचे असले कुठंही असं लेखी वगैरे असं काही नसल्यामुळं ते जास्त प्रसिद्धीस आलेले नाही आहेत. आणि जे इतर समाजामध्ये जे वेगळे-वेगळे ज कुलदैवत आहेत, अंबाबाई वगैरे, मरगावा वगैरे असं. अ, तर रेणुका देवी ही सर्व कुळामध्ये आहे. रेणुका देवी हे सगळ्याच कुळामध्ये आहे आणि सर्व कुळं प्रत्येक रेणुका देवीला जातात. 2-2 ठिकाणी रेणुका देवी आहेत. मग स्थान आहेत, क्षेत्र आहेत. रेणुका देवीचे पूजा अर्चनासुद्धा प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुळामध्ये करतात. हे एक मोठं विशेष आहे आमच्या या कुलदैवताच्या देवाबरोबर. हां, दुसरा प्रश्न तर विचार. दुसरा प्रश्न आहे की होणाऱ्या नवरीला लग्नात वेगवेगळे असे अलंकार घालतात. त्यात पतिव्रतेस विशेष असे अलंकार कोणते आहेत? हो, हे खूप विशेष आहे. आता मुला-मुलीचं लग्न ठरवतात. ठरल्यानंतर जे काही देवाण-घेवाण अलंकार असतात सुशोभित करण्यासाठी किंवा आणि मुलींना जे अ, अलंकार जे काही देतात, नाकातले, कानातले, गळ्यातले वगैरे असे जे काही वस्तू देतात, ते अलंकार सुशोभित करतात नवरदेवीला. तर ह्या सगळ्या गोष्टी सर्व समाजामध्ये आहेत, यात काही वाद नाही. पण आमच्या समाजामध्ये एक विशेष गोष्ट आहे. इतर समाजामध्ये आहे का नाही हे मला माहीत नाही. तर आमच्या समाजामध्ये लग्नाच्या वेळेलाच एक पतिव्रताचं पालन करण्यासाठी एक बंधन म्हणून एक अलंकार असतो. त्याचं नाव आहे, आम्ही आमच्या भाषेत डाब म्हणतो, डाब. तो चांदीचा मिक्स इतर असं कास वगैरे असे इतर धातूचा असतो. चांदी मिक्स कास वगैरे. तो कंबरेत घालायचा असतो. सर्वसाधारण सगळ्या समाजामध्ये अलंकार सेम असतात. पायाचे बोटाचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सेम असतात. पण आमच्या समाजामध्ये एक पतिवर्ती महिला म्हणून हे डाब हा कंबरेत घालण्याचा जो अलंकार आहे, याला खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे त्या लग्नातच त्या स्त्रीला असं बंधनाची जाणीव करून दिली जाते, की या नवऱ्याशिवाय अन्य कोणाकडे नजरेने किंवा वाईट नजरेने बघू नये. तू या नवऱ्याशीच निगडीत राहून सर्व आयुष्य प्रपंचात घालवावा आणि एकमेकांनी त्या त्या कुटुंबात प्रेमाने वागावं म्हणून ते एक डाब म्हणून हा बंधन असतो त्या स्त्रीला. हे खूप महत्त्वाचं आमच्या समाजामध्ये मानलं जातं. हा विचार. तर तिसरा प्रश्न आहे, तुमच्या समाजामध्ये जेव्हा इंग्रजांनी सळो की पळो करून टाकले होते, तेव्हा जेव्हा लग्न वगैरे कसं व्हायचे? अच्छा. जेव्हा इंग्रजाने आमच्या लोकांना दिसत्या छळे गोण्या घाला आणि पकडून कोंडवड्यात ठेवा वगैरे असे जे काही आदेश काढले होते, त्यावेळेस आमचा समाज गाव घर सोडून जंगलात पळून गेले होते आणि ते कळपा-कळपाने राहत होते. तर अशामध्ये लग्न, देवकार्य वगैरे जे काही करायचे होते, तर ते आत्ता जसे म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो आहे, आत्ता जसे आम्ही ते अ, स्वामींना बोलवतो, ब्राह्मणांना बोलवतो, तसं अ, जंगलातून आम्ही ते गावात जर ब्राह्मणाला वगैरे बोलवण्याची स्थिती त्यावेळेस नव्हतीच. खूप वाईट ही स्थिती होती.
तर आमचे लोक काय केले, आपापसातच या 7 कुळामध्ये आपापसातच कुणी अ, पूजा अर्चना करणं किंवा कुणी देखभाल करणं, कुणी कार्यक्रमाचं अ, अ, नियंत्रण करणं, अशा काही गोष्टी केल्या ते तुम्हाला मी आता सांगतो. नकनारांनी लग्नाच्या जेव्हा लग्न समारंभ मंडप वगैरे होतं त्यावेळेस नवरदेवाला बसवतात, नवरीला बसवतात प्रथम. त्यावेळेस नकनारांनी घोंगडं अंथरून त्यावर स्वस्तिकचं चिन्ह काढून तांदळाने अ, हळद कुंकूनी स्वस्तिकचं चिन्ह काढून त्यावर मग नवरा नवरी हे नवरदेवांना बसवून त्याची पूजा करीत असत. त्यानंतर अ, जे साळवे जे कुळातले जे आहेत ते त्या नवरदेव आणि नवरीचं पदराचं गाठ मारणे आणि 1-2-3 दिवसानंतर गाठ सोडणे, हा प्रकार त्यांच्याकडे सोपवलेला होता. आणि मोरे हे व्यवस्थापन म्हणून काम करण्याचं त्यांच्याकडं दायित्व आहे. आणि शिंदे व पाचिंगे यांचं जे कार्यकाल आहे, संपूर्ण कामकाज, कार्यक्रम बघणं, निमंत्रण देणं, कोण आलं, कोण गेलं नाही याच्यावर नियंत्रण ठेवणं, संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्थापन करणं, व्यवस्था करणं, हे या दोघांकडे या त्यांच्या नियंत्रणाखाली हे सोपवलेलं होतं. आणि आटकर हे सल्लागार म्हणून काम करत होते. आणि सासवे हे या सर्व गोष्टीचं देवाणघेवाण बघण्याचं दायित्व त्यांच्याकडे सोपवलेलं होतं. अशी ही आमच्या 7 कुळामध्ये ही रचना आमच्यात आमच्या पूर्वजांनी केलेली. ते अजूनपर्यंत आत्तासुद्धा आम्ही जेव्हा लग्न वगैरे करतो, आत्तासुद्धा या गोष्टी आम्ही अजूनसुद्धा याचा वापर करतो. आता मी जे जसं बोललेलं आहे तसं. नकनारनं बोलवतो आम्ही अशा पद्धतीचं ह्या गोष्टी आता आमचे जे काही 7 कुळं आहेत, सगळ्यांना आम्ही लग्नाच्या वेळेला आमंत्रण देतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ते कुळाचे लोकं त्या पद्धतीने आता हे मी बोललो, हे नेमल्याप्रमाणे हे करतात. अजूनसुद्धा ही ती प्रथा आहे आमच्याकडे. हां, पुढचा प्रश्न विचारा. तर पुढचा प्रश्न आहे, जेव्हा मुलाच्या लग्नासाठी मुलगी बघण्याची प्रथा कशी असते तुमच्या समाजात? तर आमचे जे काही एक कुळाचा एक वाडा कुठल्या गावात म्हणा किंवा दोन कुळाचं गल्ली म्हणतात, आपण वाडा म्हणतो, असे एका गावात म्हणा, असे 1-2 कुळाचे किंवा 1 कुळाचा असे आता सध्या आहेत आमच्याकडे. खूप मोठ्या प्रमाणात घरं आहेत आणि कुटुंब आहेत. तर ते एखाद्या मुलाला समजा मुलगी बघायचं असेल तर आम्ही सगळ्या कुळाच्या लोकांना किंवा आमचे जे काही एक कुळाचे जे काही गडी लोकं असतात, ते म्हणजे पुरुष लोकं असतात नावाजलेले, त्यांना एकत्र बोलवून आम्ही विषय मांडतो. विषय मांडल्यानंतर ते विषय म्हणजे ठरवतो आम्ही, की बाबा अमुक ह्या ठिकाणी मुलगी बघायला जायचं आहे, तर तुम्ही चला. मग एक दिवस ठरवतो आणि चांगला दिवस बघून मग ते मुलीकडे आम्ही जातो. आधी निरोप ते दिलं जातं. मग आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग ते सगळे आम्ही गेल्यानंतर मग मुलीला साडी वगैरे नेसून मग ते बघण्याकरता समोर बसवतात. मुलाला पण आम्ही घेऊन जातो. पूर्वी असं मुलाला वगैरे घेऊन जाण्याची अशी काही प्रथा नव्हती. आता ही प्रथा आहे. तर मग गेल्यानंतर मग आता त्या मुलीला बघण्याच्या आधी आम्ही तिच्या ओट्यात ओटी भरतो. म्हणजे अ, न नारळ हे आपलं खण, केळी, जे काही असे जे काही हळद-कुंकू जे काही पदार्थ आहे, खोबऱ्याची वाटी वगैरे हे जे काही पदार्थ आहे ते आम्ही तिची ओटी भरून मग तिला
आमनेसामने मुलाला आणि ह्यानं बसवून आम्ही एकमेकाला बघायला लावतो आणि विचारतो. विचारपूस करून मग पसंत असला की मग एकमेकाच्या बोलण्या करून ठरवतो आणि ते पुढं लग्न कार्य वगैरे नक्की करतो. अशी प्रथा आहे आमच्याकडे.